नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राम मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजले आहे. अयोध्येमध्ये खास दीपोत्सवही पाहायला मिळणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली जाईल. यावेळी अयोध्येमध्ये 10 लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर 22 जानेवारीच्या संध्याकाळी अयोध्या 10 लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. शरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. याशिवाय अयोध्येतील घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर रामज्योती प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अयोध्येमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7,140 निमंत्रक हजेरी लावणार आहेत. शिवाय 112 परदेशी पाहुणे ही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तर या सोहळ्यासाठी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार आहेत. विना निमंत्रण कुणालाही अयोध्येमध्ये परवानगी नाही. मुंबई आणि नवी मुंबई भागातून जैनपेठी बंदरापर्यंत वाहतूक सुलभ आणि खारकोपर ते उरणपर्यंत उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार केल्यास उरण परिसराची नवी मुंबई आणि मुंबईशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. या हेतूने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांबाबत आमदार महेश बालदी यांनी मुंबई मंडळ CST रेल्वेचे DRM संजय कुमार जैन यांची भेट घेतली. उरण, नेरूळ, बेलापूर, खारकोपर उपनगरीय रेल्वे सेवा सुरू केल्याने विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होईल. अलिबाग हॉलिडे डेस्टिनेशनला चांगली कनेक्टिव्हिटी मिळाल्याने या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. उरण येथून बेलापूर आणि नेरूळ अशी अर्ध्या तासाला लोकल धावणार आहे. तर बेलापूर आणि नेरूळ येथून 1 तासाने लोकल उरणकरिता सुटणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर गर्दी असते. या कालावधीत 10 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. मात्र सकाळी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांची गर्दी पाहता रेल्वे सेवेची वेळ वाढवण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी केली. त्याचप्रमाणे स्थानिक रिक्षा चालकांसाठी स्टेशन परिसरात रिक्षा स्टँड उभारणे तसेच स्थानिक लोकांची रेल्वेमध्ये भरती करण्याबाबतही आमदार महेश बालदी यांनी संजय कुमार जैन यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. या बैठकीला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कोटगाव अध्यक्ष निलेश पाटील उपस्थित होते. पनवेल महापालिका हद्दीतील मराठा आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास उपायुक्त तथा सहाय्यक नोडल अधिकारी गणेश शेटे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखाधिकारी संदीपान खुरपे, निवडणूक विभाग प्रमुख सदाशिव कवठे उपस्थित होते. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी उद्यापासून युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून कालबद्ध रीतीने अचूक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवर नावाशेवा वाहतूक पोलिसांनी आठवड्याभरात 650 बेशिस्त वाहनांवर कारवाई केली. यामध्ये 7 लाखांपेक्षा अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. आठवड्याअखेरीस शनिवार, रविवार या सेतूवर वाहन संख्या वाढवण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी गस्त वाढवण्यासाठी नियोजन केले आहे. अटल सेतूपैकी 10.4 ते 19.6 किलोमीटरचा मार्ग नावाशेवा वाहतूक पोलीस हद्दीत येत आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी या ठाण्याकडे आहे. उद्घाटनानंतर सेतूवरच सेल्फी काढण्यासाठी वाहने थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर नावाशेवा वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सेतूवरून प्रवास करताना नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई सुरू केली आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या अलिबाग येथील समाधी स्थळाचे सुशोभीकरण प्रकल्पग्रस्तांतर्गत 5 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी, पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे,
माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यावेळी उपस्थित होते. आंग्रे समाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेशद्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीचे उभारणी करणे, संरक्षक भिंतीवर कोरीव काम करून किल्ल्याच्या प्रतिकृती उभारणे, FRP मटेरियलच्या दीपमाळांची उभारणी करणे, कान्होजीराजे आंग्रे यांच्या जीवनावरील म्युरल्स तयार करणे, उद्यानात रोषणाई करणे यासाठी लागणारे आवश्यक बांधकामे करणे ही कामे या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. मुरुड तालुक्यातील नागरिकांची मागणी होती की साळाव मुरुड रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे. या मागणीचा पाठपुरावा करताना बजेटमधून विशेष 30 कोटी रुपयांची तरतूद करून आणली आहे. या रस्त्याचा पहिला टप्पा बोर्ली ते साळाव सुरू झाला आहे. मार्च अखेरपर्यंत हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे तयार झालेला असेल असा विश्वास अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, माजी नायब तहसीलदार दीपक आंबूरकर, माजी सर्कल अधिकारी अशोक पाटील, मुरुड शहर अध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक महेश भगत, महेश पाटील, भंडारी बोर्डिंगचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे आदी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महड येथील भाजपचे युवा नेते प्रसाद रामजी पाटील यांची कर्जत खालापूर विधानसभा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आल्याने प्रसाद पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खालापूर तालुक्यातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता आणि कामगारांसाठी झटणारे महड गावातील भाजपचे युवा नेते प्रसाद रामजी पाटील यांची कर्जत खालापूर विधानसभा संयोजकपदी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नियुक्ती केली असून आपल्या संघटन कौशल्याने आपल्या विभागात भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे संघटन वाढवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी घोषणा पत्रकारांद्वारे घोषित करण्यात आली आहे. पद्मदुर्ग किल्ला येथे गेले अनेक वर्षे जेट्टीची आवश्यकता होती, परंतु ती पूर्ण होत नसल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना या किल्ल्यावर जाता येत नव्हते. परंतु लोकांची ही मागणी खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी ओळखून प्रत्यक्ष विविध अधिकारी वर्गासह भेट देऊन जेट्टीची पूर्तता करण्याचे आदेश दिल्याने लवकरच ही जेट्टी होणार असून स्थानिक लोकांच्या रोजगारात वाढ होऊन आर्थिक सुबत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी केले आहे. नुकतीच खासदार आणि आमदार यांनी पद्मदुर्ग किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याची दुरुस्ती तसेच जेट्टीच्या निर्मितीचे आदेश दिले होते. यावर आपली भूमिका मांडताना गायकर पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणेच काम सुरू असून त्यांनी आंदोलन थांबवावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरू आहे. त्यांनी आंदोलन थांबवले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. सरकार राज्यभर कुणबी नोंदी शोधत आहेत, मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. जस्टिस शिंदे समितीची लोक राज्यात काम करत आहेत. 1.5 लाख लोक 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत. राज्य सरकार फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देईल. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याची सुरुवात ही पनवेलपासून होते. छत्रपती शिवराय हे आपले आराध्य दैवत आहेत. मुघलांच्या ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा आपले स्वराज्य निर्माण व्हावे हे स्वप्न महाराजांनी अत्यंत बालवयात पाहिले आणि ते सत्यात सुद्धा उतरवले. अर्थात राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या लहानपणीच उत्तम संस्कार केले. त्यांच्या मनावर शौर्य आणि पराक्रम बिंबवले. हिंदवी स्वराज्याच्या त्या खऱ्या अर्थाने प्रेरणा होत्या. तरी पनवेल
महानगरपालिका हद्दीत राजमाता जिजाऊ सांस्कृतिक आणि सामाजिक भवन बांधण्याबाबतची मागणी स्त्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष सौ विजया कदम आणि माजी उपमहापौर सीताताई पाटील आणि इतर महिला सहकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे।